शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच ठेवण्याचा वाढता सूर. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी कायम राहावेत. शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्याले नेत्यांकडून इच्छा व्यक्त. पुन्हा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच विराजमान होतील. नरेश म्हस्के यांच्याकडून विश्वास व्यक्त. राज्यामध्ये भाजप बिहार पॅटर्न राबवणार. नितीश कुमार यांचं संख्याबळ कमी असताना मुख्यमंत्रीपद दिलं होतं, म्हस्केंचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं हे नरेश म्हस्केंचं वैयक्तिक मत असावं. भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांची म्हस्केंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. मुख्यमंत्री आपल्याच पक्षाचा व्हावा हे सर्वांनाच वाटतं. आम्हालाही शिंदेच मुख्यमंत्री व्हावे असे वाटतात. भरत गोगावले यांची इच्छा. मुख्यमंत्री पदाचा काही फॉर्म्युला नाही, तिघे बसून ठरवू. अजित पवारांची प्रतिक्रिया. सरकारने यावेळी लाभ देणाऱ्या योजना दिल्या, त्यामुळे महायुतीला यश असंही मांडलं मत. सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर. 27 किंवा 29 तारखेला सत्ता स्थापन होण्याची शक्यता. भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक आणि अमित शहा आणि शिंदे फडणवीस अजित पवारांची चर्चा झाल्याच्या नंतर शपथविधी होणार. संजय राऊतांकडून ईव्हीएमवरती शंका उपस्थित. 1.5 लाख मतं मिळवण्यामागे काय कर्तृत्व, राऊतांचा सवाल. ईव्हीएमच्या संदर्भात 450 तक्रारी. पुन्हा विधानसभेची निवडणूक बॅलेट पेपरवरती घेऊन दाखवा, राऊतांचं आव्हान. मातोश्रीवरच्या बैठकीमध्ये ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित 20 आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जाणार. ठाकरे गटाकडून विशेष खबरदारी. मनसेच्या चिंतन बैठकीमध्ये पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएमच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित. भाजपसोबत जाणं ही सुद्धा चूक असल्याचं काही उमेदवारांचं मत. विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेमुळे शिंदेंच्या शिवसेनेला 10 जागांवरती फटका. मनसे उमेदवारामुळे मतांचं मोठ्या प्रमाणावरती विभाजन. वरळी, दादर, माहीम, विक्रोळीसह मुंबईमधल्या अनेक जागांचा समावेश. एकही आमदार नसल्यामुळे तसंच मतांच्या कमी टक्केवारीमुळे मनसेची मान्यता रद्द होण्याची शक्यता. विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांची माहिती. ठाकरे ब्रँड संपवणं हेच मोदी आणि अमित शहांचं स्वप्न. संजय राऊत यांची टीका. मराठी माणसाने एकत्र असलं पाहिजे, एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे. राज ठाकरेंच्या संदर्भात राऊतांचं वक्तव्य. मतविभागणीसाठी छोट्या पक्षांना सुपाऱ्या देऊन आपलं काम साधणं हाच भाजपचा विजयाचा फॉर्म्युला. सामना अग्रलेखामधून भाजपवरती टीका. प्रीती संगमावरती रोहित पवार आणि अजित पवार यांची भेट. अजितदादा रोहित पवारांना म्हणाले, काकाचं दर्शन घे. त्यावरती रोहित पवारांकडून अजितदादांना वाकून नमस्कार. मराठी संस्कृती आहे, त्यामुळे रोहित पवारांनी नमस्कार केला. मी लवकर आलो असतो तर शरद पवारांचीही भेट झाली असती, मात्र टायमिंग जुळलं नाही. अजित पवारांचं वक्तव्य. थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर तुझं काय झालं असतं. अजित पवारांचा रोहित पवारांना मिश्किल टोला. कर्जत जामखेडमध्ये माझा पराभव हा नियोजित कट होता. कटामध्ये अजित पवार सुद्धा सहभागी. राम शिंदेंचा आरोप. तर या संदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करणार, राम शिंदेंचं वक्तव्य. अजित पवारांच्या तोंडून खरं बाहेर आलं. सभांसाठी वेळ मागितला, मात्र दिला नव्हता. हे आत्ता समजलं. जाणीवपूर्वक त्यांनी सभा घेतली नाही. राम शिंदे यांचा आरोप. एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना राम शिंदे भाऊ. अजितदादांनी जे काही वक्तव्य केलं ते गमतीचा भाग. महायुतीच्या प्रत्येक उमेदवारासाठी राष्ट्रवादीने प्रामाणिकपणे काम केलं. सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण. शरद पवारांच्या गटामधले काही आमदार अजित पवार यांच्या गटात येतील, अनिल पाटील यांचा दावा. तर जयंत पाटील यांच्यासाठी महायुतीच्या 3ही पक्षात मंत्रीपद राखीव असेल. अनिल पाटील यांची ऑफर. शरद पवार आज संध्याकाळी विजयी उमेदवारांची बैठक घेणार. वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठकीचं आयोजन. सख्या भावाच्या मुलाला समोर उभं करणं, कारण याचं काहीच कारण नव्हतं. बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीवरून अजित पवारांचा शरद पवारांना टोला. तर जनतेने सर्व बघितलं आणि कौल दिला. अजित पवार यांचं वक्तव्य. भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडून फडणवीसांचा एक व्हिडिओ पोस्ट. नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी तो पुन्हा येतोय. व्हिडिओच्या माध्यमातून संकेत. आदित्य ठाकरेंनी इन्स्टा स्टोरी ठेवत मानले मतदारांचे आभार. तर महाविकास आघाडी पूर्वीपेक्षा मजबूत पुनरागमन करेल. आदित्य ठाकरेंकडून विश्वास व्यक्त. नागपुरात अनिल देशमुख यांच्या घरासमोर शरद पवार गटाला डिवचणारे होर्डिंग. महाराष्ट्राने ठरवला राष्ट्रवादीचा खरा वारसदार, अशा आशयाची बॅनरबाजी. मुंबईमध्ये लागले बटेंगे तो कटेंगेचे बॅनर. विधानसभेतल्या महायुतीच्या विजयाचा हिरो योगी, अशा आशयाचे बॅनर.
हिंगोलीमध्ये संतोष बांगर यांचे भावी मंत्री अशा आशयाचे बॅनर झळकले. 31,000 मतांनी बांगर यांचा झालाय विजय. तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता. राणा जगजितसिंह यांचे तुळजापूरमध्ये झळकले भावी पालकमंत्री अशा आशयाचे बॅनर. माझ्या मतदारसंघाच्या विकासाच्या आड कोणी आलं तर छाताडावरती बसून निधी आणेन, उत्तम जानकर यांचा इशारा. तर लाडक्या बहिणीमुळेच महायुती पुन्हा एकदा सत्तेत आली, जानकरांचं वक्तव्य. धुळे ग्रामीण मतदारसंघामधून कुणाल पाटील यांचा पराभव झाल्यामुळे अवधान या गावातील गावकऱ्यांनी व्यक्त केला रोष. सगळं गाव कुणाल पाटील यांचं समर्थक असताना गावामधून त्यांना फक्त 1,000च मतं कशी काय, गावकर यांचा सवाल. यवतमाळच्या वणी विधानसभेमध्ये झालेल्या पराभवाच्या नंतर संजीव रेड्डी बोधकुरवार यांना अश्रू अनावर. ज्याला नगराध्यक्ष केलं त्यानेच माझ्या विरोधामध्ये प्रचार केला. बोधकुरवार यांचा नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्यावरती आरोप. मध्य नागपूरमधून पराभवाच्या नंतरही काँग्रेस उमेदवार बंटी शेळकेंनी केलं भाजपच्या प्रवीण दटके यांचं खिलाडू वृत्तीने अभिनंदन. बंटी शेळके यांनी प्रवीण दटकेंना पुष्पगुच्छ देऊन गळाभेट घेऊन पेढा भरवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईतील 11 मतदारसंघामध्ये नोटाला पसंती. मनीषा वायकर, संदीप नाईक, फहाद अहमद, महादू बरोरा या उमेदवारांना फटका. जितकी मतं नोटाला मिळाली त्यापेक्षाही कमी मतांनी या उमेदवारांचा पराभव.